सर्व प्रेक्षकांना माझ्यातर्फे सप्रेम जय भीम, जय संविधान, जय विज्ञान, जय 22 प्रतिज्ञा अभियान. आज आपण आदरणीय डॉक्टर संजय खोब्रागडे सर यांच्या सोबत हितगुज आणि मुलाखत घेत आहोत. तर कृपया आपण या चॅनलला सबस्क्राईब करा, फॉलो करा. डॉक्टर खोब्रागडे सर, जय भीम. जय भीम, जय विज्ञान, जय संविधान. मी सर इथे आलो आणि दुपारचा 1 वाजत आहे आणि 1 वाजता आपला एवढा उन्हातानामध्ये गरीब समाज कुठल्या आकर्षणाने महाडच्या 14 तळ्याला आला असेल, काय वाटतं तुम्हाला? बाबासाहेबांच्या जेवढ्या ऍक्टिव्हिटी आहेत, जेवढी प्रमुख केंद्र आहेत, त्या सगळ्या केंद्रामध्ये लोक जे मुळामध्ये जात आहेत ते बाबासाहेबांनी जी महान वेगवेगळ्या ठिकाणी क्रांती केलेली आहे त्या क्रांतीला अभिवादन करण्यासाठी म्हणून जातात. बाबासाहेबांनी चौदार तळ्याचा जो आंदोलन केलेलं आहे हे मुळामध्ये त्या काळी जी इंग्रजांना गोलमेज परिषदेमध्ये जे आपल्याला डॉक्युमेंटेशन दाखवायचं होतं त्या डॉक्युमेंटेशन मध्ये एक सगळ्यात महत्वाचं असं होतं की इंग्रजांना त्यावेळेस पटवून द्यायचं होतं की ह्या देशामध्ये जे गोरगरीब लोक आहेत, जे शोषित पीडित लोक आहेत, वंचित लोक आहेत, अस्पृश्य लोक आहेत, याच्यावर खूप मोठ्या प्रमाणामध्ये जातीय अत्याचार होतो आहे. कास्ट डिस्क्रिमिनेशन होत आहे आणि हे पटवून देण्यासाठी बाबासाहेबांना डॉक्युमेंटेशन किंवा रिअल कॅम्पस क्रिएट करायचे होते. आणि हे खरं आहे, म्हणजे हजारो वर्षापासून ज्या समाजावर जातीय अत्याचार होत आहेत त्या समाजासाठी जेव्हा इंग्रज हा देश सोडून जात आहेत त्यावेळेवर ते नक्की सत्ता कोणाला सोपवून जात आहेत. खोब्रागडे सर, असं आहे की माझा प्रश्न तर इतक्या उन्हामध्ये दुपारचा 1 वाजलेला आहे, बाबासाहेबांच्या या क्रांतीला अभिवादन करण्याकरता उन्हामध्ये सुद्धा हजारो लाखो लोक सतत येत आहेत. कुठलं आकर्षण असेल? कोणा निमंत्रण पत्रिका तर पाठवलीच नाही. अजिबात नाही. बाबासाहेबांच्या अनुयायांना अजिबात निमंत्रण पत्रिकेची गरज नाही. एवढ्या उन्हामध्ये पण आता जे लोक आलेली आहेत त्याच्या 10 पटीने अजून एक 2 ते 3 तासामध्ये लोक येतील. आणि हे बाबासाहेबांच्या प्रती लोकांच्या अनुयायांचं जे प्रेम आहे त्या प्रेमाखातीर लोक येत आहेत तिथं. धन्यवाद. मला एक सांगा की अन्य ठिकाणी म्हणजे कुंभमेळ्याच्या ठिकाणी सावली व्हावी म्हणून प्रचंड मोठे पेंडॉल असतात, पण आमच्या गरीब जनतेला, साध्या जनतेला साध्या उन्हापासून वाचवण्याकरता सुद्धा सरकारने कुठलेच पावले उचललीत का किंवा का उचलली नाही? ही शोकांतिका आहे. म्हणजे कुंभमेळ्याच्या ठिकाणी जेव्हा तुम्ही 25,000 50,000 करोड रुपये खर्च करता आणि तुम्हाला साध्याच्या 5-10 करोडही खर्च करायची तुमची कुवत नसेल या सरकारची, ही खरोखर म्हणजे शोकांतिका आहे की तुम्ही कुंभमेळ्याच्या ठिकाणी लोकांना आमंत्रित करताय, घरोघरी जाऊन किंवा लोकांना सरकारी यंत्रणेच्या माध्यमातून त्यांना आवाहन करण्यात येतं की तुम्ही या, आणि तरी लोक येत नाही. इथं तर कुणाला आवाहन करण्याची गरजच नाहीये. इथं स्वखुशीने स्वयंप्रेरणेने लोक इथे येत आहेत आणि ते आल्याच्या नंतरही तुम्ही सरकारी पातळीवर तुम्ही त्यांना सोयी सुविधा प्रोव्हाइड करू शकत नसाल, ते खरोखर शोकांतिका आहे. सर, मला हे सांगा, सकाळी मी आलो तर मला कळालं की आदरणीय चीफ मिनिस्टर, मुख्यमंत्री येणार होते, म्हणून प्रोटोकॉल म्हणून पुस्तकाची दुकाने सुद्धा लावू दिली नाही. हे तुमच्या निदर्शनास आले का? होय, मी आमच्या याच्यासाठी आमचं स्वतःचे स्टॉल आहे याच्यामध्ये, म्हणजे विदर्भ बुद्धिस्ट संघ आणि सोबत आपण 22 प्रतिज्ञेचे कामं पण करतो आहे. तर ह्या माध्यमातून काही गोष्टी आम्हाला ह्या स्टॉलसाठी आवश्यक होत्या म्हणून आम्ही आजूबाजूला फिरलो. असं माहिती पडलं की आतापर्यंत इथं हजारो स्टॉल लागायचे. बाबासाहेबांचे हे असतील, फोटोज असतील किंवा इतर साहित्य असेल, हे रस्त्यावर मिळायचे. त्यावेळेस पहिल्यांदा गोरगरीब लोकांना इथं हजारो स्टॉल लावू देण्यात आलेले नाहीत. हा इथं येणाऱ्या प्रत्येक जे लोक आहेत, गोरगरीब लोक आहेत, ज्यांचं हात हे पोट हे हातावर आहे, इथं आल्याच्या नंतर त्यांना थोडेफार पैसे त्याच्या माध्यमातून मिळत आहेत, ते सुद्धा प्रोटोकॉलच्या नावाखाली इथं लावून देण्यात आलेले नाहीये. तर मला असं वाटतंय की पूर्ण देशामध्ये किंवा पृथ्वी तलावर आंबेडकरी समाज आणि बौद्ध समाज सर्वात जास्त ग्रंथ प्रेम करणारा, ग्रंथ संग्रह करणारा, ग्रंथ विकत घेणारा आहे, पण अचानक पुस्तकाची दुकानच लावू द्यायचं नाही, यात काय कारण असू शकतं? जुन्या काळी जेव्हा मनुस्मृती होती तर मनुस्मृतीच्या वेळेस आपला जो समाज होता ह्या समाजाला शिकण्याचा अधिकार देण्यात आलेला नव्हता.
मला असं वाटतं की हळूहळू वेगवेगळ्या कारणाने, वेगवेगळ्या प्रोटोकॉल्सने, वेगवेगळ्या नियम लावून हळूहळू आपल्या समाजाला पुस्तकापासून वंचित करण्याचे काम आता होताना दिसत आहे आणि हे खूप धोकादायक आहे. आपला समाजाकडे फक्त आता काही पॉझिटिव्ह गोष्ट असेल, सगळ्यात महत्वाची गोष्ट असेल ती म्हणजे पुस्तक आहे. बाबासाहेबांनी पुस्तकांसाठी घर बांधलेलं होतं आणि म्हणून आपला समाज ह्या पुस्तका वाचून मोठा होतो आणि ह्याच समाजाला सगळ्या पुस्तकापासून वंचित करण्यात आलं तर भविष्य आपल्यासाठी कठीण आहे. Yes. अच्छा, खोबराडे सर हे सांगा, विदर्भ बुद्धिस्ट संघ याचा प्रचंड मोठा स्टॉल आहे आणि तुम्ही याचे काही उद्देश आपल्या प्रेक्षकांना सांगावे अशी विनंती करतो. आपला जो समाज आहे, बुद्धिस्ट समाज आहे, हा बेसिकली जेव्हा डेव्हलपमेंटच्या गोष्टी करतो तर ह्या डेव्हलपमेंटच्या गोष्टी फक्त नोकरीच्या बेसिसवर करतो. आपल्या 90% लोक असे विचार करतात की आपल्या मुलाबाळांना शिकून आपण कुठेतरी नोकरीला लावावं. पण हे करत असताना ते हे विचार करत नाही की जेव्हा महाराष्ट्रामध्ये साधारणतः नाही म्हटलं तरी बुद्धिस्ट समाज हा जो पकडला, एक 8% ते 10% घरामध्ये बुद्धिस्ट समाज आहे. मग ह्या समाजाने फक्त नोकरीच्या बेसिसवर, आता नोकऱ्या सुद्धा सरकारने कमी केलेल्या आहेत. मग उद्दिष्ट हे करत असताना आपला समाजाचा सर्वांगीण विकास कसा साधता येईल, मग तो विकास आहे स्वतःच्या एज्युकेशन इन्स्टिट्यूट कशा ओपन करता येतील, स्वतःच्या सामाजिक संस्था कशा हे करता येतील, स्वतःची संस्कृती कशी डेव्हलप करता येईल, स्वतःच्या ज्या धम्म चळवळीसाठी लागणाऱ्या ज्या पोषक गोष्टी आहेत त्या कशा डेव्हलप करता येतील, स्वतःचे कॉलेजेस असतील, स्वतःच्या विद्यापीठ असतील, स्वतःच्या आर्थिक संस्था असतील, दुकानं असतील, बिझनेस असतील, ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत. आता समजा आपण कुठलंही एक्झाम्पल घेतलं, समजा सिखांचं एक्झाम्पल घेतलं, शीख आहे, पारसी समाज आहे, मराठा समाज आहे, पंजाबी समाज आहे. हा समाज समृद्ध समाज म्हणून ओळखला जातो. का? कारण ह्या समाजाकडे स्वतःची आर्थिक सुबत्ता तयार झालेली आहे. आम्ही काय करतो आहे, आमच्याकडे विदर्भातले बुद्धिस्ट कम्युनिटी ही महाराष्ट्रातल्या सगळ्यात इंटेलेक्च्युअल कम्युनिटीमध्ये ओळखल्या जाते. मग ह्या इंटेलेक्च्युअल कम्युनिटीच्या माध्यमातून आम्ही जसं शिखांनी प्रगती केलेली आहे, जशी पारशी लोकांनी प्रगती केलेली आहे, जशी मराठा लोकांनी प्रगती केलेली आहे, त्या धर्तीवर आम्ही स्वतःचे सगळे इन्स्टिट्यूट ओपन करण्याची प्रयत्न करतोय. आता काही दिवसामध्ये आमचं रजिस्ट्रेशन होईल आणि नुसतं आम्ही 4 ते 5 जिल्ह्यावर जरी फोकस केला, म्हणजे मुंबई, नवी मुंबई, ठाणे, नाशिक आणि पुणे इथल्या याच्यावर जरी फोकस केलं तरी आमच्या सहजगत्या 30 ते 40 लाख लोक विदर्भातले बुद्धिस्ट निघतील. ह्या लोकांना आम्ही भविष्यामध्ये एकत्र करू शकतो आणि याच्या माध्यमातून सगळ्या आर्थिक गोष्टीवर जरी भर देऊ शकतो. म्हणजे आपल्यातला प्रत्येक समाज बांधव हा सामाजिकरित्या, सांस्कृतिकरित्या, धम्म चळवळीरित्या समोर जातोच आहे. पण आमचं बेसिक एम हा सामाजिक याच्यावर आहे, सांस्कृतिक याच्यावर आहे आणि सगळ्यात मेन फोकस आमच्या शैक्षणिक आहे. खोबरागडे सर धन्यवाद. तुम्ही सुरुवातीलाच एक वाक्य बोलले की 14 तळ्याचं पाणीचा जो हक्क मिळवण्याचा प्रयत्न आहे ते क्रांती आहे. तर त्यातनं मला अचानक आठवलं की 1789 मध्ये फ्रेंच राज्यक्रांती झाली होती. त्याच्यानंतर जवळपास 138 वर्षानंतर 14 तळ्याचं पाणी स्पर्श केला, घोट घेतला, पाणी प्याले. तर फ्रेंच राज्यक्रांतीची तुलना 14 तळ्याच्या पाण्याच्या क्रांतीशी करता येते का? मला असं वाटतं की फ्रेंच राज्यकर्त्याची जी त्यावेळेची क्रांती झालेली आहे त्याच्यापेक्षा मोठी ही क्रांती आहे. त्याचं कारण असं एक आहे की पाणी जरी आपल्याला माहिती पडत नसेल तरी पण पाण्याला अत्यंत जास्त महत्व आहे. पाणी नसेल तर तुमचं आयुष्य काहीच नाही ना. तुम्ही इव्हन प्रत्येकाला, म्हणजे गुरढोरं असतील, मानव असतील किंवा जे सजीव प्राणी आहे त्या प्रत्येकाला पाण्याची आवश्यकता आहे. ही किती मोठी त्याला काय म्हणतो विकृती आहे की शेकडो हजारो वर्षापासून एका समाजाला तुम्ही पाण्यापासून पण वंचित करताय. आणि मग जेव्हा मेजॉरिटीने असलेले जे बांधव आहेत, दलित बांधव आहेत किंवा अस्पृश्य बांधव आहेत किंवा गोरगरीब लोक आहेत, त्या लोकांना तुम्ही पैसा, पाणी, कपडे, जेवण आणि मेन म्हणजे पाणी याच्यापासून वंचित करताय. मग ह्या लोकांचा जो अधिकार आहे तो अधिकार त्यांनी स्वतः हिरावून घेणं गरजेचं होतं. त्यांना ती जाणीव करून द्यायची होती की पाणी हा तुमचा अधिकार आहे आणि ही जाणीव करून देण्यासाठी बाबासाहेबांनी 14 तळ्याची क्रांती केली. तुम्ही एक सायंटिस्ट आहात. माझा प्रश्न आहे की कुंभमेळ्यामध्ये तुम्ही मगाशी उल्लेख केला, मी पण केला, कुंभमेळ्यामध्ये डुबकी मारायला जे पाणी आहे त्याचा फॉर्म्युला H2O
आणि आमच्या गावाखेड्यात येणारं जो नळात पाणी आहे, विहिरीत पाणी आहे, त्याचा फॉर्म्युला H2O, आणि 14 तळ्याचं पाणी आहे त्याचा फॉर्म्युला H2O. पण तुम्ही समजावून सांगितलं की याला वंचित करण्याचं जाती व्यवस्था मजबूत करत होते. कृपया मला हे सांगा की कुंभमेळ्यामध्ये डुबकी मारणाऱ्यांना H2O पाण्याचा मूळ फॉर्म्युला म्हणजे मॉलिक्युल H2O नावाचं 2 हायड्रोजन आणि एक ऑक्सिजन ऍटम आहे, एवढं सुद्धा ज्ञान नाही, काय वाटतंय? नाही, खरं आहे. मुळामध्ये यांना जे हे आहेत, यांना कुठल्याच गोष्टीचं वैज्ञानिक नॉलेजच नाहीये. म्हणजे कुंभमेळ्यामध्ये जे पाणी आहे त्याच्या फॉर्म्युला सेम आहे, H2O आहे. 14 तळ्याचे जे पाणी आहे त्याच्याही फॉर्म्युला H2O आहे. आपण घरामध्ये जे पाणी पितो त्याच्याही फॉर्म्युला H2O आहे. तुम्ही गंगा नदीमध्ये डुबकी मारा त्याच्याही फॉर्म्युला H2O आहे. सगळ्या ठिकाणी पाणी एकच आहे. जगामध्ये ज्या ज्या ठिकाणी पाणी समजा नद्या असतील ना, त्या नद्याचे संगोपन तुम्ही समजा विश्वामध्ये गेला तुम्ही, तर तुम्हाला खूप सुंदर पद्धतीनं, आता व्हेनिस सिटी आहे इटलीमधली, त्या व्हेनिस सिटीमध्ये पूर्ण सिटीच्या आतमधून पाण्याचं नियोजन करण्यात आलेलं आहे आणि त्याच्यावर त्याचं करिअर चालतं, त्याचे बिझनेस चालतात आणि बऱ्याचशा गोष्टी चालतात. जगामध्ये ज्या ज्या ठिकाणी पाण्याला H2O म्हणून मानलं जातं, पाण्याला पाण्याचा फॉर्म्युला मानला जातो, तिथं पाण्याला रिस्पेक्ट आहे. आणि जिथं पाण्याला H2O मानलं जात नाही तिथं लोकांच्या डेड बॉड्या हे केल्या जातात, तिथं लोकांना तिथं ते कचराही करतात. त्याच्यामध्ये कुठलाही सण तेव्हार येऊ दे, त्याच्या जितके मंदिरं आहेत ते सगळे त्या नद्याच्या किंवा पाण्याच्या प्रवाहाच्या बाजूला हे करतात आणि घाण करण्याचं काम जे आहे ते इथं होतं. सर हे सांगा की बिचाऱ्या भारतातले जे डुबकी मारायला भक्त जातात, डुबकी मारायला कुंभमेळा, रामकुंड, गंगा नदीमध्ये, त्यांना H2O चा फॉर्म्युलाच माहित नाही की PhD झालेले आणि वैज्ञानिक सुद्धा डुबकी मारायला जातात. ते कसं काय घडतंय? नाही, वैज्ञानिक वगैरे जे डुबकी मारला जात आहे ते त्यांच्या विचारधारेचे लोक आहेत की ज्यांना नावाखातीर त्यांनी कुठल्यातरी वैज्ञानिक म्हणून त्यांनी ते जॉईन केलेलं आहे किंवा डिग्र्या घेतलेल्या आहेत. त्यांच्या डिग्रीला काही अर्थ नाहीये. समजा तुम्हाला H2O फॉर्म्युला माहिती नसेल, हा, आणि समजा ते तिथे डुबकी मारतात तर त्यांना वरून कुठेतरी आदेश देण्यात येतो की बाबा तुम्ही डुबकी मारा. खूपच छान. सर हे 14 तळ्याचा पाणीचा प्रश्न आणि त्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी क्रांतीचं रूप दिलं आणि ते पाणी पिण्याचा अधिकार नव्हता 50% पेक्षा जास्त जनतेला. सार्वजनिक ठिकाण, विहिरीचे पाणी हे समाज व्यवस्थेचं फळ आहे की जाती व्यवस्था आहे त्याचं फळ आहे? समाज व्यवस्था ही बुद्धांच्या काळी पण होती, सम्राट अशोकाच्या काळामध्ये पण समाज व्यवस्था होती. तर समाज व्यवस्था तुम्हाला हे सांगत नाही की बाबा तुम्ही एखाद्यासोबत डिस्क्रिमिनेशन करा. बुद्धांच्या काळाच्या नंतर मग त्या समाज व्यवस्थेला म्हणजे पुष्पमित्र शृंगाच्या माध्यमातून जाती व्यवस्थेमध्ये कन्वर्ट करण्यात आलेला आहे. आणि जाती व्यवस्था तुम्हाला सांगते की बाबा तुम्ही डिस्क्रिमिनेशन करा. उच्च नीच, ही कास्ट वरची आहे, ही कास्ट खालची आहे, हे जे आहे समाज व्यवस्थेमध्ये एक मोठा घटक आहे तो वेगवेगळ्या, जसं आता आजच्या याच्याला आपण कन्सिडर केलं की शेड्यूल कास्ट आहे, शेड्यूल ट्राईब आहे, हा समाजाचा घटक आहे. पण जाती व्यवस्था ही जी आहे ना, ही जाती व्यवस्था लोकांना नीच मानण्यामध्ये आणि स्वतः नीच कृत्य करण्यामध्ये भर देते. तर तुमचे क्रांतिकारी विचार ऐकले, पण अजून एक प्रश्न विचारतो. 1927 मार्चला ही क्रांती झाली आणि आज आपण 20 मार्चला 2026 आहोत. तर पूर्ण वर्ष, शताब्दी वर्ष पाण्याच्या क्रांतीचे, पाण्याच्या आंदोलनाचे शताब्दी वर्ष हे महाराष्ट्रात आणि देशामध्ये साजरे करण्याची गरज आहे काय? अत्यंत गरज आहे. कारण पाणी जसं जसं आपली लोकसंख्या वाढते आहे, जसं जसं तुम्ही आजूबाजूला समजा हे बघितलं की वृक्षतोड हे होत आहे, पाणी हे अत्यंत नितांत गरजेचं आहे. बाबासाहेबांनी जी पाण्याची क्रांती केलेली आहे त्या पाण्याच्या क्रांतीचं जो मॅसेज आहे तो पूर्ण देशामध्ये प्रत्येक ठिकाणी जायला पाहिजे आणि त्याच्या खूप मोठं वेगवेगळे जे ऍक्टिव्हिटी आहेत पूर्ण देशाच्या पातळीवर करायला पाहिजे. भारतामध्ये आजच्या घडीला जेवढे आंदोलनं झालेली आहेत त्या आंदोलनामध्ये बाबासाहेबांनी 2 मेजर आंदोलनं केलेली आहेत. एक जे आहे ईश्वराला सोडण्याचे जे आंदोलन आहे ते नाशिकला जे झालेलं आहे काळाराम मंदिर त्या माध्यमातून एक झालेलं आहे. आणि दुसरं जे आंदोलन झालेलं आहे ते पाण्याचे आंदोलन झालेलं आहे की ह्याच 14 तळ्यामध्ये पाण्यासाठी मेजर आंदोलन झालेलं आहे. हे भारतातल्या कुठल्याही आंदोलनापेक्षा सगळ्यात मोठे आंदोलन आहे आणि म्हणून त्याची आठवण म्हणून आणि पाण्याचं महत्व हे पूर्ण भारतभर समजायला पाहिजे म्हणून भारतातल्या सगळ्या
मेजर सिटीमध्ये सगळ्या गावोगावामध्ये पाण्याबद्दलच्या ज्या वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटी आहेत ह्या शताब्दी वर्षामध्ये करणं गरजेचं आहे असं मला वाटतं. सर एकदम धन्यवाद. तुम्ही जे सांगितलं की शताब्दी वर्ष पाण्याच्या क्रांतीचे, मानवी हक्क मिळवण्याचे शताब्दी वर्ष मोठ्या मोठ्या शहरांमध्ये करायला पाहिजे. पण खोबरागडे सर, मला एक प्रश्न पडतो की याचा प्रचार की तुम्ही साजरे करा गावाखेड्यांमध्ये, शहरांमध्ये, राज्यांमध्ये करावा लागेल. कारण पुढच्या वर्षी समजा इथे 100 लाख लोक आले, यांनी तर व्यवस्था काहीच केलेली नाही आहे. पण हाच सण जर त्यांनी त्यांच्याच गावात केला, त्यांच्या शहरामध्ये केला आणि तिथे 1 लाख लोक झाले आणि असे 1 लाख लोक 100 सिटीमध्ये झाले तर 100 लाख म्हणजे 1 कोटी होतील. तर असं काही प्रत्येक शहरामध्ये पाण्याचं काहीतरी प्रतीक ठेवून तिथे 14 तळ्याचे शताब्दी क्रांती वर्ष साजरे करावे. जर असं वाटत असेल तर त्याचा प्रचार कसा करावा? हे आपण आपलं म्हणणं सर अगदी योग्य आहे. आताच्या घडीला आपले जेवढे समाज बांधव आहेत त्या समाज बांधवांनी जी 20 मार्च 1927 ला जो कार्यक्रम होईल त्याची रूपरेषा आतापासून तयार करावी. पूर्ण वर्षभरामध्ये प्रत्येक महिन्यामध्ये एखादा कार्यक्रम, असे कार्यक्रम आपण त्याचं नियोजन करावं आणि नियोजन करून महाराष्ट्रामधल्या, देशामधल्या सगळ्या शहरामध्ये याचा प्रचार प्रसार करावा. आवश्यक नाही, कारण आता आपल्याकडे प्रचार प्रसार करण्यासाठी जे माध्यम पाहिजे होते ते माध्यम आपल्याकडे वेगवेगळ्या पद्धतीने अवेलेबल आहे. मग आपल्यातल्या प्रत्येक माणसाने त्याचा उपभोग घ्यावा, ते प्लॅटफॉर्म यूज करावे आणि पाण्याचं महत्व कसं आहे हे समजावून देण्यासाठी आणि खूप मोठ्या भव्य स्वरूपामध्ये 20 मार्च 1927 ला हा कार्यक्रम साजरा करा. तुमच्या शहरामध्येच करा. अरे महाड हे अत्यंत छोटं शहर आहे आणि त्या शहरामध्ये लाखो करोडो लोक ऍट अ टाइम येतील एवढं नियोजन करू शकेल इतकं महाड मोठं नाहीये. कारण की डोंगराळ प्रदेश आहे आणि याला स्वतःचे लिमिटेशन आहे. त्याच्यामुळे लोकांना अशी विनंती राहील की त्यांनी त्यांच्या त्यांच्या प्रदेशामध्ये छोटस असं एखादं प्रतीक म्हणून तयार करावं आणि त्याचे जे हे असेल, त्याचा जो कार्यक्रम असेल हा मोठ्या प्रमाणामध्ये त्यांच्या स्वतःच्या गावामध्ये, शहरामध्ये करावा. खोबरागडे सर, धन्यवाद. तुम्ही एकदम स्पष्ट सांगितलं की हा जो कार्यक्रम हा छोटासा काय होईना पण गावात आणि शहरात करावा. समजा भारताच्या प्रत्येक शहरामध्ये 1-2 लाख लोक येऊन जर पाण्याचा सत्याग्रह, पाण्याची क्रांती, पाणीचे आंदोलन, मानवी हक्काचे आंदोलन, शताब्दी वर्ष 2027 हे शताब्दी वर्ष भारतातल्या कानाकोपऱ्यात आणि शहरामध्ये, गावामध्ये व्हावं, हा जो उत्साह आणि प्रेरणा दिली आहे, मी सर्वांच्या तर्फे तुम्हाला धन्यवाद देतो. जय भीम, नमो बुद्धाय, जय विज्ञान, जय 22 प्रतिज्ञा अभियान. जय भीम, नमो बुद्धाय, जय विज्ञान, जय 22 प्रतिज्ञा.